सर, ऑल इंडिया पोलीस मीटचं उद्घाटन झालं. एक ऐतिहासिक क्षण आहे महाराष्ट्र पोलिसांसाठी. 69व्या ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीटचं आयोजन करण्याची संधी यावर्षी महाराष्ट्राला मिळाली आणि नागपूरमध्ये ही मीट या ठिकाणी आयोजित झाली आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा देखील होत असतात आणि विशेषतः डॉग स्क्वॅड असेल किंवा विविध प्रकारच्या टेक्नॉलॉजीज असतील, यामध्ये जे काही प्रयोग झालेले आहेत त्या संदर्भात या ठिकाणी स्पर्धा होतात. मला अतिशय आनंद आहे, कारण याचा इतिहास असा आहे की पहिली जी अशा प्रकारची मीट झाली होती, ऑल इंडिया मीट, तीही नागपूरलाच झाली होती. नागपूरपासूनच याची सुरुवात झाली होती. जवळपास 29 राज्यातनं आणि केंद्रशासित प्रदेशातनं 1300 पोलीस अधिकारी या ठिकाणी, कर्मचारी आणि अधिकारी आले आहेत, पोलीस आले आहेत. त्यामुळे अत्यंत मोठं आयोजन आहे. आज उद्घाटन झालेलं आहे. 3 तारखेला याचं समापन होईल. सर, हे सांगा, फ्यूल शॉर्टेज संदर्भात ज्या पद्धतीनं अफवा येत होत्या, आता आपण जर पाहिलं पेट्रोल पंपावरती नॉर्मल स्थिती झालेली आहे. तुमचं आव्हान काय की अशाच पद्धतीनं स्थितीवर कोणी अफवा पसरवू नये? निश्चितपणे कोणी अफवा पसरवू नये. ज्यावेळी लोकांनी रांगा लावल्या होत्या त्याही आम्ही सांगत होतो की आपण रांगा लावू नका, पुरेसा साठा आपल्याकडे आहे. पण तरी काही लोक अफवा पसरवत होते. आता अफवा पसरवणाऱ्यांवरही आम्ही कारवाई सुरू केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता या रांगा लागणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडनं तशी मागणी होती की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं, वेळ गेलेली नाही. मित्रपक्ष म्हणून तुम्ही कशा प्रकारे बघताय? मला असं वाटतं की आत्ता ही कुठली ती स्टेजच नाही की मी कमेंट करावं. त्यांचं आपापसात ते कोणी काय बोललं असेल तर मला असं वाटतं, शेवटी कसं आहे की समजा सुनेत्राताई पवारांचं काही मत असेल, वरिष्ठ नेत्यांचं काही मत असेल तर ते आमच्याशी चर्चा करतील. आता प्रत्येक गोष्टीवर आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे असं काही त्याचं कारण नाही. 5 राज्यों के चुनाव में से कहाँ आप प्रचार के लिए जाएंगे? जहाँ पार्टी भेजेंगे वहाँ जाऊँगा. अभी तो मुझे आसाम और केरला में जाने का है, वहाँ जाऊँगा. रुपाली चाकणकर यांना समज बजावण्यात आलेला आहे. खऱ्याच प्रकरणात काय स्टेटस आहे? मला आत्ता त्या संदर्भातली कुठलीही माहिती नाही. याचं कारण जी काही चौकशी चालते ही निष्पक्ष चालते. त्याचं काही रोजच्या रोज आम्ही ब्रीफिंग घेत नसतो. ज्यावेळेस आवश्यकता असते त्यावेळेसच नीड टू नो बेसिसवर याचं ब्रीफिंग केलं जातं. त्यामुळे आता जी काही चौकशी चाललेली आहे योग्य वेळी त्या संदर्भातलं ब्रीफिंग आपल्यासमोर केलं जाईल. थँक्यू.